कोविडचे आकडे वाढतायत हे बघितल्यानंतर फारच भयानक आणि भीषण परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने कॅबिनेटमध्ये सर्वच मंत्री महोदयांनी आज ही जर चेन आपल्याला ब्रेक करायची असेल, हे आपले वाढणारे आकडे खाली आणायचे असतील तर कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। अनेक निर्बंध घालून देखील आज आपण पाहतोय वाहनं फिरतायत, माणसं फिरतायत, नंबर खाली येत नाहीत। त्यामुळे कडक लॉकडाऊनची आवश्यकता आहे आणि ही जनतेच्या मनातली देखील भावना तीच आहे। जर उपचाराअभावी जर मृत्यू होत असतील, आज ऑक्सिजन मिळत नाही, ऑक्सिजन आपल्या राज्यामध्ये जेवढा उत्पादन होतोय तो आपल्याला पुरत नाही, इतर राज्यातून आपण आणतोय, परंतु इतर राज्यात देखील त्या ठिकाणचे नंबर वाढल्यानंतर तिकडे देखील आपल्याला थांबवलं जात आहे, गाड्या अडवल्या जात आहेत। त्यामुळे ही चेन ब्रेक करायची असेल तर राज्यामध्ये देखील या लॉकडाऊनच्या काळामध्ये आरोग्यमंत्री महोदयांनी देखील सूचना केली की जे आपले ऑक्सिजन जनरेटर प्लांट आहेत ते आपण उभे करायचे, हवेतून ऑक्सिजन घेऊन आपण स्वतःचा ऑक्सिजन तयार करायचा, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आपण मागवायचे। त्याचबरोबर या ठिकाणी हेही मागणी केली मी स्वतः की 100 मेट्रिक टनचा एक आपला स्वतःचा राज्य सरकारचा प्लांट असला तर तो प्लांट कोविड संपल्यानंतर कोविडच्या संकटामध्ये खूप कामी येऊ शकतो आणि कोविड संपल्यानंतर देखील आपल्या मेडिकल कॉलेज आहेत, आपले सिव्हिल हॉस्पिटल आहेत, आपले ग्रामीण रुग्णालय आहेत, यांना देखील तो कामी येऊ शकतो। आणि अशा प्रकारच्या अनेक सर्व मंत्र्यांनी सूचना केलेल्या आहेत, परंतु सर्वांचा सार जर पाहिला तर ही जर चेन ब्रेक करायची असेल तर आपल्याला कठोर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही आणि मुख्यमंत्री महोदय उद्या तो निर्णय जाहीर करतील। ऑक्सिजनच्या ज्या गाड्या आहेत त्यांना आपण रुग्णवाहिकेचा दर्जा दिलेला आहे। मी MSRDCच्या अधिकाऱ्यांना मोपलवारांना सांगितलंय की त्या सर्व टोल नाक्यांवर सूचना केलेल्या आहेत की कुठल्याही प्रकारचा टोल त्याच्याकडून आकारता कामा नये। त्याचबरोबर ऑक्सिजनच्या गाडीसाठी एस्कॉर्टची आवश्यकता लागली तर एस्कॉर्ट देण्याच्या देखील सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिल्यात। ग्रीन कॉरिडॉरची आवश्यकता असली तर या देखील राज्य सरकारने तो निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून ऑक्सिजनच्या गाड्या कुठेही अडता कामा नये आणि त्यांची गैरसोय होता कामा नये। लॉकडाऊन म्हणजे पूर्ण लॉकडाऊन असणार आहे का, जसा गेल्या वर्षी होता त्या पद्धतीने? आम्ही तर पूर्ण लॉकडाऊनचीच मागणी केलेली आहे, कारण आज आपण किती निर्बंध घातले तरी सुद्धा आज आपण पाहतोय लोक फिरतात, नंबर कमी होत नाहीत, बेड मिळत नाहीत, ऑक्सिजन अभावी लोकांचा मृत्यू होतोय, हे आणखी आपण पाहू शकत नाही। आणि म्हणून लॉकडाऊन काय कोणाच्या आवडीचा विषय नाहीये, परंतु लॉकडाऊन शिवाय, कठोर लॉकडाऊन शिवाय, कडक लॉकडाऊन शिवाय आज पर्याय नाहीये आणि ही जनतेच्या मनातली देखील तीच भावना आहे की आता निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि तो निर्णय मुख्यमंत्री महोदय जाहीर करतील। टोपे साहेब, गेल्या वर्षी आपण असा लॉकडाऊन अनुभवला होता, यावर्षी तोच लॉकडाऊन आपण राज्यात अनुभवणार आहोत? नाही, निश्चित प्रकारे आत्ताच जसं आमचे ज्येष्ठ मंत्री श्री एकनाथरावनी जसं सांगितलं तो अतिशय महत्वाचा विषय आहे की मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्यांनी, कारण प्रत्येक मंत्री वेगवेगळ्या जिल्ह्यातून येतो, सगळ्यांनीच आग्रही भूमिका हीच घेतली की लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही। ब्रेक द चेन आपण नुसती कागदावर अनेक सवलती देऊन होणार नाही, त्यामुळे कठोर लॉकडाऊन करणं हाच त्यातला सगळ्यात महत्वाचा निर्णय राहील आणि कठोर लॉकडाऊन करण्याचा निर्णय हा उद्या रात्री 8 वाजेपासून घ्यावा अशा पद्धतीचा आग्रह सगळ्या मंत्रिमंडळांनी मुख्यमंत्र्यांनाही केलेला आहे। मुख्यमंत्री त्याबाबतची अंतिम घोषणा करतील। त्यात एक नक्कीच आहे की आता ज्या काही गोरगरीब लोक असतात, मोलमजूर करणारे लोक असतात, तर त्यांच्यावरच्या ज्या प्रॉब्लेम्स येतील तर त्यांना एक्झॅक्टली कशा स्वरूपाने आपण त्याचं मॅनेजमेंट करायचं, तर त्या बाबतीतला विषय हा आज उद्यामध्ये ठरवण्यात येईल। परंतु कठोर लॉकडाऊन हा निर्णय मंत्रिमंडळाने नक्कीच घेतलेला आहे। त्याचबरोबर दुसरा महत्वाचा निर्णय, 10वीची परीक्षा ही सुद्धा संपूर्ण मंत्रिमंडळाने निर्णय घेण्यात आलेला आहे की जवळजवळ 7 राज्यामध्ये ती पुढे ढकलली। या खात्याच्या मंत्री माननीय वर्षाताई गायकवाड यांनी ती विनंती मग नंतर मुख्यमंत्र्यांनाही केली, मंत्रिमंडळातल्या सगळ्या सदस्यांनी त्याबाबतचा दुजोरा दिला आणि पूर्ण वर्षभर 10वीच्या खऱ्या अर्थाने क्लासेस झाले नाही, ऑनलाईन झाले, मुलांनाही भरपूर अडचणी झाल्या, त्यामुळे ह्या रद्द व्हाव्यात, काही 7 राज्यांमध्ये रद्द झाल्यात, तर त्या बाबतीतला सुद्धा तो निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे आणि त्यामुळे इंटरनल असेसमेंट करायच्या नाही करायच्या ते वर्षाताई गायकवाड त्याबद्दल अधिक सविस्तर बोलतील। परंतु परीक्षा न घेता
आता 10वीच्या परीक्षा 12वीच्या घ्यायच्या, परंतु 10वीच्या घ्यायच्या नाही, हा निर्णय मात्र मंत्रिमंडळाने एकमताने त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. हा दुसरा एक महत्वाचा निर्णय. तिसरा, जसं आता सांगितलं, ऑक्सिजन हा सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा असणार आहे उद्याच्या वाढत असलेल्या संख्येच्या अनुषंगाने. आणि त्यामुळं ऑक्सिजनला आपण जास्तीत जास्त, आज आपण 1550 टनावर सगळं भागवतो आहोत, परंतु संख्या वाढत गेली तर ज्या काही आपल्याला आज 300 मेट्रिक टन बाहेरून मिळालेलं आहे, आणखीन त्याच्यामध्ये 300-400 मेट्रिक टन बाहेरून केंद्र सरकारकडून अलॉटमेंट होणार आहे. पण 2000 एकूण मेट्रिक टनाच्या वर आपल्याला जाता येणार नाही लिक्विड ऑक्सिजनच्या बाबतीत. म्हणून आपल्याला ऑक्सिजन जनरेटर्स हाच एकमेव पर्याय राहू शकणार आणि तो खूप मोठ्या संख्येने जिल्ह्यात सुरू व्हावेत असे आदेश दिलेत. 2-3 ठिकाणी जे टेंडर झालेत आणि रेट्स फायनल झालेत त्याचा आधार घेऊन, कुठेही टेंडर न काढता त्याचा आधार घेऊन सरळ ऑर्डर्स द्याव्यात आणि तिथे अधिकारी बसवावेत कंप्लीट त्या उत्पादक कंपन्यांच्या तिथे, आणि आपले ऑक्सिजन जनरेटर प्लांट्स लवकरात लवकर कार्यान्वित त्या जिल्ह्यामध्ये व्हावेत अशा पद्धतीचा आग्रह सुद्धा आम्ही त्या ठिकाणी धरला, जो मंत्रिमंडळाने मान्य केला. आणि दुसरा महत्वाचा विषय असा आहे की अनेक ठिकाणी थर्मल पॉवर स्टेशन्स आहेत की ज्या ठिकाणी ऑक्सिजन निर्माण होतं परंतु ते थेट पेशंटला देता येत नाही आणि त्यामुळे ते लिक्विडाइज फॉर्ममध्ये बॉटलिंग करणं आवश्यक असतं. त्यामुळे तिथे बॉटलिंग प्लांट सुद्धा लगेचच्या लगेच टाकायचे. असे महाराष्ट्रात 6 ठिकाणं आहेत. या 6 ठिकाणांवर हे बॉटलिंग प्लांट्स त्वरेने टाकले जातील आणि तिथल्या तिथंच मग आपल्याला त्या जिल्ह्यांना जे काही लागत असणारा ऑक्सिजन आहे किंवा रुग्ण आहेत त्या ठिकाणी त्यांच्यासाठी तो उपयोग केला जाईल. हा एक दुसरा मार्ग आम्ही त्यातून काढलाय. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हा प्रत्येक व्यक्तीला आपल्याला देता येऊ शकतो. तो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुद्धा प्रत्येक जिल्ह्यात किमान 200 विकत घेतलेच पाहिजे, हे सुद्धा बंधनकारक कलेक्टर्सला केलेलं आहे आणि त्यामुळे ते पण घेण्याच्या संदर्भातल्या सर्व मुभा दिलेल्या आहेत. आणि आता कुठलाही बाकी काही अधिकार नाही. चीफ सेक्रेटरी, त्याचबरोबर आरोग्य खात्याचे सचिव, वित्त खात्याचे सचिव, वैद्यकीय शिक्षण खात्याचे सचिव या 3-4 लोकांनी काही फार जास्त नियम आणि काही अटी शर्ती आणि त्याकडे न बघता या 3-4 पूर्ण निर्णय घ्यायचेच आणि कुठल्याही परिस्थितीत सगळा निर्णय घेऊन खरेदी वगैरेच्या गोष्टीत व्यत्यय येऊ नये आणि दिरंगाई होऊ नये हा खडसावून या ठिकाणी संपूर्ण मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्वाचा विषय लसीच्या बाबतीत काल जो आता निर्णय झालेला आहे त्याचा अंतिम अजून पत्र गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून आलं नाही, परंतु निर्णय मात्र झालेला आहे की 18 वर्षाच्या वरच्या सगळ्याच लोकांना लसीकरण करायचंय. त्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने, महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाने माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे कंप्लीट ठरवलंय की लसीकरण अतिशय जोरदार पद्धतीनं करायचं. कोणतेही खर्च असतील तरी अजितदादांनी ठरवलंय की सगळ्या खर्चाला आपण कपात करू, परंतु लसीकरणाला वाटेल तेवढे पैसे उपलब्ध करून देऊ आणि लसीकरण अत्यंत द्रुत गतीनं करून दाखवू. आणि त्यामुळं गरज पडली तर आपल्या इथं निर्माण होणाऱ्या ज्या 2 लसी आहेत, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन, याच्या बाहेर जाऊन परदेशातून, मग ते स्पुटनिक असेल नाहीतर तुमची फायझर असेल, मॉडर्ना असेल, या 2-3 लसी सुद्धा जर परदेशातून मिळत असतील तर त्या लगेचच्या लगेच आपण घेतल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून आपल्या सगळ्या लोकांना लवकर आपण अतिशय मोठ्या यंत्रणा वापरून लसीकरण करून घेतलं पाहिजे. त्यामुळे 45च्या वरचा लसीकरणाचा भाग आजही केंद्र शासनाकडे आहे, परंतु 18 ते 45चा जो काही भाग आहे तो राज्यांनी खूप जोरात करून दाखवायचा, हा निर्णय सुद्धा मंत्रिमंडळाने निश्चित प्रकारे घेतला. जी काही निधी लागेल ती निधी फायनान्स डिपार्टमेंट, महाराष्ट्र शासन उपलब्ध करून देईल, परंतु लसीमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही अशा पद्धतीचा निर्णय ज्या रेमडेसिवीर कंपन्यांनी महाराष्ट्राला पुरवठा करायचा नकार दिला आहे त्यांच्यावर काय कारवाई करणार? आज सायंकाळी 7:30 वाजता माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी 7 कंपन्या ज्या रेमडेसिवीर बनवतात त्यांच्या मालकांशी, म्हणजे थेट मालकांशी, मध्ये आधी एमडी आणि सीओ वगैरे नाही, मालकांशी थेट चर्चा करण्यासाठी त्यांची बैठक बोलवलेली आहे. आम्ही सगळेजण 7:30 वाजता या बैठकीला आहोत आणि या बैठकीमध्ये
दोनच महत्वाच्या मागण्या होणार आहेत. एक, आम्हाला पाहिजे तेवढी उपलब्धता लवकर करून दिलीच पाहिजे. रेमडेसिवीरची कमतरता असता कामा नये. काय जो रेट लागत असेल तो सांगा, तो आम्ही देऊ, परंतु कुठल्याही परिस्थितीत त्याच्यात कमतरता होऊ नये असं देखील मंत्रिमंडळाने खूप आग्रहाची भूमिका घेतली, जी माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आणि ती आता 7:30च्या बैठकीमध्ये निश्चित प्रकारे त्यातून काही आउटपुट चांगला मिळेल अशी मला खात्री आहे. एक 2-4 दिवस, कारण शेवटी ते पूर्ण बॅच बाहेर पडेपर्यंत त्यांना 20 दिवस लागतात, त्यातले आता 10-15 दिवस झालेत. अजून एक 5-7 दिवसाच्या नंतर संपूर्ण रेमडेसिवीरचं जी काही डिमांड सप्लायचा जो गॅप आहे तो अजिबात राहणार नाही असं 100% विश्वास आहे आणि त्या पद्धतीचीच मागणी आमची राहील आणि मला वाटतं की त्याच्या संदर्भातला योग्य निर्णय होईल. पण एक अपील नक्कीच आहे की रेमडेसिवीर ही सरसकट वापरण्याचा इंजेक्शन नक्कीच नाहीये. ती जी काही कॅटेगरीज केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ज्याला ऑक्सिजन लागतं, 95%च्या कमी ज्याचं ऑक्सिजन गेलेलं आहे त्यालाच फक्त आपण खऱ्या अर्थाने ई कॅटेगरी आणि एफ कॅटेगरीचे सिव्हिअर आणि मॉडरेट पद्धतीचे जे रुग्ण आहेत त्यांनाच वापरलं पाहिजे, माइल्डसाठी नाही. या पद्धतीच्या सुद्धा सूचना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री जाहीर करणार आहेत लॉकडाऊनची घोषणा. तुम्ही म्हणताय उद्यापासून लागणार, मग ही नियमावली कधी येणार आहे? मुख्यमंत्री जाहीर करतील, उद्याच करतील मुख्यमंत्री महोदय, आणि हा निर्णय ते तसा कॅबिनेटने त्यांना विनंती केलेली आहे. आज बहुत ही सीरियसली सभी मंत्रिमंडल के सीनियर सभी सदस्यों ने, यानी हर एक सदस्य ने एक बहुत ही सीरियस मांग माननीय मुख्यमंत्री जी से भी की कि सीरियस लॉकडाउन की जरूरत है. और सीरियस लॉकडाउन का मतलब है जिस तरह से पहले सर्ज में लॉकडाउन था उस टाइप का लॉकडाउन चाहिए. अभी एक है कि जरूर ये जो मास ट्रांसपोर्ट का जो मुद्दा रहेगा, ट्रेन है, बसेस है, इसको हम पूरी तरह से अगर बंद कर दिए तो एसेंशियल वर्कर्स और इनका भी प्रॉब्लम हो सकता है. तो इसके बारे में जो अंतिम निर्णय है वो आज और कल में बारीकी से उसकी स्टडी करके, उसका अभ्यास करके उस पर निर्णय लिया जाएगा. लेकिन लॉकडाउन, ये जो शब्द नहीं किया हम इस्तेमाल करते थे, ये लॉकडाउन हम जरूर करना चाहते हैं और इससे सही अर्थ में जो ब्रेक द चेन का हमारा जो पर्पज है, हमारा जो उद्देश्य है, हम वो साध्य करना चाहते हैं. इसलिए कल रात को 8 बजे के बाद लॉकडाउन के बारे में माननीय मुख्यमंत्री जी ने निर्णय लिया है, लेकिन उसकी घोषणा वे स्वयं करेंगे और उसके बारे में वे स्वयं उसके बारे में निर्णय लेंगे. मंत्रिमंडल ने उनके ऊपर पूरा सौंपा है, लेकिन मंत्रिमंडल ने एकजुट होकर एक ही मांग की है कि लॉकडाउन बहुत स्ट्रिक्टली होना चाहिए. नंबर 2, इसमें वैक्सीन के हद तक बहुत जोरों से मांग हुई कि वैक्सीन जिस तरह से यूनाइटेड किंगडम में आज 60% यूनाइटेड किंगडम इंग्लैंड आज वैक्सीनेट हुआ है और इसीलिए वहां पर जो पॉजिटिव केसेस आ रहे हैं वो भी बहुत कम हो गए हैं और मृत्यु 1 या 2 हो रहे हैं. इसका मतलब एक ही है कि उन्होंने 3 महीने लॉकडाउन रखा और बहुत बड़े पैमाने पे वैक्सीनेशन किया. तो वैक्सीनेशन के हद तक भी ये 2 कंपनीज जो आज वैक्सीन महाराष्ट्र में और हमारे देश में उसका जो पुरवठा कर रही है, उसका जो सप्लाई कर रही है, हम उस पे ही निर्भर न रहते हुए इंपोर्ट जो वैक्सीन है वो भी करने का निर्णय महाराष्ट्र शासन ने लिया है, जिसमें स्पुतनिक हो या जिसमें फाइजर हो या जिसमें मॉडर्ना हो, ये वैक्सीन्स भी महाराष्ट्र सरकार लेंगी. अगर जरूरत पड़ती है तो कुछ डेवलपमेंट के फंड्स डाइवर्ट करके फाइनेंस मिनिस्टर और हमारे उप मुख्यमंत्री जी ने भी वहां पर बहुत स्पष्टता से कहा कि हम बाकी काम बाजू रखेंगे, लेकिन सबसे ज्यादा अहमियत, सबसे ज्यादा इंपॉर्टेंस हम वैक्सीनेशन को देंगे. जो जिम्मेदारी 18 साल से लेकर 45 साल की उम्र की महाराष्ट्र शासन के ऊपर या हर स्टेट के ऊपर जो रखी है, उसको हम ज्यादा वैक्सीनेट करना चाहते हैं, क्योंकि वो सबसे ज्यादा घूमने वाला वर्ग है और सबसे ज्यादा इन्फेक्ट होने वाला वर्ग है. और इसीलिए अगर हम उसको सुरक्षित करें तो इन्फेक्शन का रेट भी कम हो जाएगा, ट्रांसमिशन का रेट कम होगा और वे स्वयं भी इन्फेक्ट नहीं होंगे. इसीलिए वैक्सीनेशन के ऊपर पूरा जोर लगाएंगे. 45 से लेके आगे के उम्र की जो भी वैक्सीनेशन है, वे जिम्मेदारी तो गवर्नमेंट ऑफ इंडिया ने ली है. हमारी मांग ये बिल्कुल पहले से थी, आज भी रहेंगी कि और ज्यादा पैमाने पर हमारे को ये जो 2 वैक्सीन गवर्नमेंट ऑफ इंडिया से मिलते आए हैं 45 साल के उम्र के आगे के लोगों को,
वो मिले, ये भी हमारी दूसरी मांग है। ऑक्सीजन के हद तक हमने ये डिसीजन लिया है कि ऑक्सीजन आज 1550 टन हमारे को मेट्रिक टन आज ऑक्सीजन लग रहा है, जो आज की तारीख में हमारे को सफिशिएंट है। लेकिन आने वाली जो कुछ दिन है उसमें जो भी संख्या बढ़ने वाली है उसके वो सभी अगर हमने कैलकुलेट किया तो भी 2000 टन के ऊपर हमारे को ऑक्सीजन, लिक्विड ऑक्सीजन नहीं मिलेगा। जो भी कोटा अलॉट किया है गवर्नमेंट ऑफ इंडिया ने, वो कोटा जिन राज्यों से अलॉट किया है वहां लाने के लिए काफी दिक्कत है, काफी परेशानी है, लेकिन उसके लिए भी पूरी तरह से कोशिश की जा रही है। आज भी अन्य राज्यों से 300 मेट्रिक टन ऑक्सीजन हम ला रहे हैं और महाराष्ट्र की जनता को, रुग्णों को या मरीजों को हम दे रहे हैं। रहा सवाल इसके आगे अगर संख्या जाती है तो क्या करें, तो इसके लिए ऑक्सीजन जनरेटर्स ये एक ही पर्याय है और उसके ऊपर पूरा जोर देने का निर्णय भी मंत्रिमंडल ने लिया है, जिससे कि हर कलेक्टर ने अपने अपने जिलों में 2 प्लांट 3 प्लांट जो भी लगते हैं वो इमीडिएटली ऑर्डर देना चाहिए। उसके लिए कोई टेंडर की जरूरत नहीं होगी। जैसा थाना में टेंडर होके जो फाइनलाइज जो रेट हुए हैं उसको बेस रेट पकड़ते हुए अन्य जिलों के कलेक्टर्स ने भी या जिलाधिकारियों ने वो निर्णय लेने की जरूरत है। रहा सवाल ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर का, जो व्यक्तिगत लोगों को लगता है, वो भी हर डिस्ट्रिक्ट में 200-300 के दरमियान खरीदी करना चाहिए, ऐसा भी ऑर्डर्स किया गया है। इसलिए ऑक्सीजन को पूरी अहमियत दी गई है और ऑक्सीजन को आने वाले दिनों में जो भी मरीज की संख्या बढ़ेगी उसके लिए पूरी तजवीज महाराष्ट्र शासन ने निश्चित तौर पर आरोग्य विभाग ने की है। रहा सवाल रेमडेसिविर का, रेमडेसिविर के लिए माननीय मुख्यमंत्री जी 7:30 बजे सभी जो ओनर्स है, जो 7 कंपनीज के जो रेमडेसिविर हमारे देश में बनाती है और बेचती है, उनसे 1-to-1 मीटिंग की जो नियोजन किया है वो 7:30 बजे है। मुझे यकीन है कि हमारा एक ही उद्देश्य है कि महाराष्ट्र के मरीजों को जो भी रेमडेसिविर चाहिए वो मिलना चाहिए। मुझे लगता है कि सभी लोगों से को विश्वास में लेके हम ये मांग उनसे रखेंगे और वे भी सप्लाई करने में उसमें कोई कमी नहीं रखेंगे, ऐसे मुझे पूरी उम्मीद है। और इसीलिए और रहा सवाल 10वीं के हद तक काफी माननीय मुख्यमंत्री जी ने इसके बारे में चर्चा खोली और चर्चा हुई। यहाँ इस विभाग के जो मंत्री है माननीय वर्षा जी गायकवाड़, उन्होंने भी और सभी मंत्रिमंडल के सदस्य ने ये मांग रखी कि पूरे साल में एक्चुअली 1-to-1 स्कूल भरी ही नहीं, यानी स्कूल में लोग गए नहीं, लेकिन ऑनलाइन स्कूलिंग जरूर हुई है। तो असेसमेंट इस साल न करते हुए कोई 7-8 राज्यों में वहां पर एग्जाम्स नहीं हुई है, इसलिए ये एग्जाम्स अगर रद्द किया तो ही ठीक रहेगा और 10th के लोगों को प्रमोट किया जाए। लेकिन अगर कुछ इंटरनल असेसमेंट करना है तो वो इंटरनल असेसमेंट जरूर किया जाए, लेकिन सबको प्रमोट किया जाए, ऐसा ही निर्णय मंत्रिमंडल ने एकजुट से लिया गया है। सर 2 मिनिटं मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे